चला लवकर दोन्ही टीम्स आपण मैदानात ताबा घ्या आणि लवकर मॅच चालू करायची आहे. कॉर्नर स्मॅशर्स आपण फिल्डिंग लावून घ्या. चला मॅच चालू करायची लवकर. फायनल मॅच, मेगा फायनल, लिम अँड ब्रिज टर्फ प्रेझेंट बाय चॅम्पियन्स ऑन टर्फ. ऑल ओव्हर आमचे ऑफिशियल स्पॉन्सर सर्वांचं स्वागत आहे, सर्वांचा आभार आहे. गोमंतक सागोती, त्यानंतर रॉयल डोसा, सिस्टम फॅमिली रेस्टॉरंट, टर्फ प्रीमियर लीग ज्यांनी पण आम्हाला स्पॉन्सर केलं. येणार TPL 26, 27, 28 ऑक्टोबरला टुर्नामेंट पाहायला मिळेल. चला मॅच चालू करायची आहे. रेजनश्री अनंतमचे रोटरी क्लबचे प्रेसिडेंट अमोलजी लांडे, आपलं पण स्वागत आहे. आपण यायचं व्यासपीठावरती. रोटरी क्लब रेजन्सी अनंतमचे प्रेसिडेंट अमोलजी, आपलं पण स्वागत आहे. आज एक सुप्रसिद्ध रेजन्सी अनंतम च्या डोंबिवली, कल्याण डोंबिवलीमध्ये पर स्क्वेअर फूट रेट खूप वाढत चालला. त्याच्यामध्ये रेजन्सी अनंतमचा पण एक मॅजिक फिरसे. सकाळी स्टेशनला उतरलं तो 1.1 करोडचा बॅनर बघितला. बोललो भाऊ डोंबिवलीमध्ये एवढे रेट आहेत. आपली डोंबिवली आहे, ज्या डोंबिवलीवरती डोंबिवली फास्ट मूवी पण बघितला अशी डोंबिवली आहे. डोंबिवली स्टेशनला सकाळी ट्रेन मधून उतरणं टास्क आहे आणि ट्रेन मध्ये चढणं पण टास्क आहे. फायनल मॅच, मेगा फायनल. पवन, पहिलाच बॉल, इकडे चांगला बॉल आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. पवन आणि करण. अमोलजी, आपलं पण स्वागत आहे. यायचं आपण व्यासपीठावरती. आज रेजन्सी अनंतमचे रोटरी क्लबचे प्रेसिडेंट आहेत आणि आज खूप चांगलं स्पोर्ट्सला रेजन्सी अनंतमने स्टँडर्ड दिलाय, दर्जा दिलाय आणि सर्व स्पोर्ट्समध्ये ओव्हरऑल त्यांची चांगली कामगिरी. या बॉलवर कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल, सिंगल रन. बॉलर गणेश, या बॉलवर पण फ्लिक केला रन, सिंगल.
या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग आणि थांबवलं बॅटरला. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग केली गणेशने. 2 रन आतापर्यंत खर्च केलेत. आणि स्ट्राईक एंडला बॅटर पवन, बॉलर गणेश. पुन्हा एकदा फायनल मॅच, मेगा फायनल मॅच. या बॉलवर कव्हरला बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि रन्स डबल. चालाक ब्रो, डायरेक्ट हिट. मॅच पुन्हा एकदा फायनल मॅचकडे आपण वळूयात. पहिली ओव्हर गणेशने आतापर्यंत चांगली टाकली आहे. 1 to go. शेवटचा बॉल. या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल आणि कन्वर्ट केला. इट्स अ 6. कडक फटका. आणि चांगला कन्वर्ट केला गेला. पहिली ओव्हर संपली 10 रन. म्हणजे अल्पाईन टायटनने पण मॅच मध्ये पुन्हा एकदा जीव लावलाय. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं इम्पॉर्टंट आहे. भारताने वर्ल्ड कप जिंकला, हे टायटल आहे. 2007 नंतर T20 वर्ल्ड कप आपण 2024 ला जिंकलो. बट साऊथ आफ्रिका थोडी बॅकफुटला गेली. या बॉलवर पुन्हा एकदा चांगला फटका करणचा. सीध बॉलिंग साठी सिंगल रन. 11 रन झालेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हर मध्ये जेवढे रन्स कराल तेवढे कमी आहे. पवनला पण माहिती आहे 5 ओव्हर मध्ये 60 पर्यंत तरी आपण पोहोचलो पाहिजे, कारण की फायनल मॅच आहे. फायनल मॅचचं प्रेशर वेगळं असतं. फायनल मॅच खेळणं, फायनल मॅच जिंकणं. या बॉलवर बंद. पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि मॅच पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आताचा बॉल डेड आहे. डेड बॉल आहे. एक बॉल आणि 11 रन झालेत. बॉलर सीधला चांगली कामगिरी करावी लागेल. मॅच जिंकायचं सीधला एफर्ट्स देणं गरजेचं आहे. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर आणि सेलिब्रेशन. बॅटर आउट. OUT. पवन बाहेर. चांगला बॉल टाकला. पवनला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. विनंती करेल, जो कॅमेऱ्याच्या बाजूला जी पब्लिक आहे ना, तरी प्लीज त्या कॅमेरावाल्याला कोणी त्रास देऊ नका. प्लीज कॅमेऱ्याच्या इकडे कोणी हलवू नका टेबल, कारण की स्टँड हल्ला तर आपल्या कॅमेरामनचा इन्शुरन्स नाहीये भाऊ, आणि कॅमेऱ्याचा पण इन्शुरन्स नाहीये. 3 वेळा कॅमेरा वाचलाय. शेवटचा 1 तास आहे, त्याला सुखरूप घरी जाऊ द्यात. सुशील आमचे तिकडे मॅच बघतायत. त्यांचा पण चेहरा थोडासा हलकासा पडला. बट क्रिकेट आहे, गेम ऑफ पार्ट. आणि सर्व आमच्या महिला भगिनी पण मॅचचा आनंद घेतात. त्यांचं पण स्वागत आहे. क्रिकेटमध्ये एक आहे भाऊ, मी नेहमी सांगतो की दुसऱ्यांसाठी पण टाळ्या वाजवता आल्या पाहिजेत, तर तुम्ही स्पोर्ट्समॅन खरं आहे. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 13 रन. या बॉलवर पुन्हा एकदा आणि तिकडे बॅटर आउट. सुमेध राजबन. खूप चांगली बॉलिंग आणि स्कोर झालाय 13.
आणि खूप चांगलं आयोजन पाहायला गेलं लिंब अँड ब्रिज टर्फ ने जे चांगलं ऑर्गनाईज केलं 2 दिवस 55 ही मॅच आहे मला असं वाटतं ही व्हाईट बॉल सीदने मात्र एक्स्ट्रा रन्स पुन्हा एकदा 14 लॉस ऑफ 2 विकेट या बॉलवर पण लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल इकडे पण एक चांगला बॉल पाहिला गेला आणि थांबवलं तिकडे डॉट बॉल इकडे मात्र लेग ब्रेक बट लेग स्टिकच्या अगदी बाजूने घासून गेला बॉल तिकडून बट स्टंपला बॉल लागला नाहीये त्यामुळे व्हाईट बॉल या बॉलवर पुन्हा एकदा फटका सजवलाय रन झाले 17 1 टू गो शेवटचा बॉल आहे सीदचा सीदने थोडे एक्स्ट्रा रन्स आले आणि शेवटच्या बॉलवर फ्लिक केलाय सिंगल रन आणि 2 ओव्हर संपल्यात 18 रन वरती 2 विकेट गेलेत अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत 18 बॉल मध्ये 40 रन्स तरी करावे लागतील म्हणजे एक 60-65 पाहिजे या ग्राउंडवर फाईटला आज सर्व टीम ओनर्स सर्व आमचे 24 टीम खेळल्या COT चॅम्पियन्स ऑन टर्फ चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन ज्या टुर्नामेंट जिंकेल त्याची नाव वर्षभर चर्चेत राहील रेजेन्सी अनंतम एक मोठी इकडे वसाहत आहे आणि खूप चांगले बिल्डिंग्स डोंबिवली स्टेशन पासून त्यांचे बॅनर्स बघितले मॅजिक फिरसे चांगली बॉलिंग पाहायला मिळते बॉलिंग साठी सिसिर या बॉलवर पण व्हाईट बॉल 22 लॉस ऑफ 2 विकेट या बॉलवर पण नो बॉल सिसिर अगदी बाहेरून बॉल कट करायला गेला आणि तिकडे सिसिर लेग ब्रेक थोडा शेनवॉन सारखा फिरवायला गेला बट टर्फ वरती बॉल फिरवणं थोडं कठीण आहे मातीत बॉल तुम्ही फिरवू शकता बट टर्फ वरती खूप कठीण आहे आज सर्व रेजेन्सी अनंतमचे नागरिक पण मॅचचा आनंद घेत आहेत व्हाईट बॉल रन्स 24 व्हाईट बॉल पुन्हा एकदा स्कोर झालाय 25 रन झालेत सिसिरला मात्र एक्स्ट्रा कव्हर करणं गरजेचं आहे बॉलर सिसिर या बॉलवर पण एक चांगला लेग ब्रेक आणि कृणालाने मात्र तिकडे बॉल डोंबिवलीवरून कल्याणला बॉल फेकला त्याने रन्स 26 इकडे पण चांगला लेग ब्रेक
या बॉलवर स्टेप आउट चांगलं झालं, एक विथ द स्पिन कृणालने देऊन टाकला 6 रन साठी. स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट स्ट्रोक कृणालच्या बॅटमधून. इट्स अ 6 हाय अँड सम 33. 33 रन झालेत. काय फुटवर्क होतं, चांगलं फुटवर्क. प्रॉपर लेग ब्रेक रीड केला आणि टप्प्यात आला की कार्यक्रम झालाच पाहिजे भाऊ. 1 to go. आणि 3 ओव्हर संपल्यात. 33 रन. मॅच मध्ये बॅटिंग टीम पण आहे, अल्पाईन टायटन पण मॅच मध्ये आहे, कारण की त्यांनी पण 3 ओव्हर मध्ये 33 केलं. 20 अजून एक 25-30 रनची गरज आहे, म्हणजे 60-65 पाहिजे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. 33. खूप चांगलं आयोजन पाहिलं गेलं. 2 दिवस आज या टुर्नामेंट मध्ये आपण सर्वांनी एन्जॉय केलं. स्वामी स्वादचं जेवण पण सर्वांनी दुपारी जेवलं. रन्स मात्र तिकडे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 34. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सचिनची एक वेगळी ऍक्शन आहे. या बॉलवर पण पुन्हा एकदा कव्हरला बॉल उडवला गेला आणि तिकडे रन. सिंगल. 36. 36 रन झालेत. चांगली बॅटिंग केली कृणाल आणि सीसी. मात्र इकडे करणने या बॉलवर देखील बॅकफुटला आले. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर पंच. शॉट ऑफ द फायनल मॅच. परफेक्ट. बॅकफुटला 6 मारणं समोर थोडं कठीण आहे, बट त्यांनी चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. वेल बॅटिंग कृणाल. कडक भाऊ. हा स्ट्रोक मात्र कृणालला पण आवडला असेल. हाफ ट्रॅकर बॉल त्याला समोर खेळणं थोडं खूप डिफिकल्ट आहे, बट त्याने खेळला. 42. आणि या बॉलवर कृणालला पण बॅक टू बॅक प्रतिउत्तर दिलं बॉलरने, सचिनने. अल्पाईन टायटन मात्र सर्वजण मस्त घरातून जेवून आलेत आणि चेअर अप करतायत आणि जिंकल्यावरती पार्टी. या बॉलवर पण पुन्हा आडव्या बॅटने समोर खेळले गेलेत आणि बॉल अडवला, बट फायनल मॅचचा प्रेशर वेगळा आहे. तुम्ही लीग मॅचेसचं क्रिकेट खेळणं आणि फायनल मॅचला क्रिकेट खेळणं थोडं डिफिकल्ट टास्क असतो. 44 रन झालेत. 4 ओव्हर संपल्यात. 44. करण आणि त्या सोबतीला बॅटर आहेत व्यंकट. तनयला थोडी इंजरी झाली, त्यामुळे तनय ही मॅच खेळत नाहीये, बट तनयने पण चांगली बॉलिंग केली होती. थोडी त्याला दुखापत झाली.
या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल, पहिल्याच बॉलवर ते 6. करण, कुछ तो कर करण. करणच्या नावातच रन आहे. करण रन नाही करणार तर कोण करणार. वेल प्लेड करण. परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले करणने. रन झालेत 50. नो बॉल आणि नो +1. 52. 52 रन झालेत. शेवटची ओव्हर चालू आहे. या बॉलवरती पण चांगला एक बॉल फिरवला गेला, बट तिकडे लेग बायच्या रूपमध्ये रन मिळेल. सिंगल. 53. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. फायनल मॅचला करणने पण अफलातून बॅटिंग केली आहे. या बॉलवर पण 6. अनस्टॉपेबल करण. कडक बॅटिंग. खूप चांगली बॅटिंग. अल्फाईन टायटन्स साठी मात्र 59 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 ओव्हर 3 बॉल बाकी आहेत शेवटचे. आणि या बॉलवर जम्प केला, बट तिकडे रन. सिंगल. डॉट बॉल. या बॉलवर पण पुन्हा एक चांगला फटका आणि तिकडे 4 रन साठी 63 रन झालेत. करणची बॅटिंग आवडली असेल तर करणसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. अफलातून बॅटिंग. फायनल मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे. या वर्षी T20 वर्ल्ड कप युवराज विराट कोहली कुठेच परफॉर्मन्स नव्हता, पण फायनल मॅच मध्ये झाला. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोण कधी क्लिक होईल. आणि भारताला विश्वास होता की विराट कोहली फायनल खेळणार. रोहित शर्माला विश्वास होता, कोचला विश्वास होता आपल्या राहुल द्रविड. आणि तिकडे 1 रन, 1 पण रन नाहीये. 1 रन शॉर्ट आहे आणि 64चं टार्गेट आहे. शेवटच्या बॉलवर 1 पण रन नाहीये. लाईफ मध्ये शॉर्टकट मारू नका भाऊ. एक पण रन नाहीये. 64चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता कॉर्नर स्मॅशर्सला. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. आणि टार्गेट आहे 64चं. चला बॅटिंग लाईनअप पण पाठवा.
9:35 झालेत. एक आपल्याला 25 मिनिटाचा आहे इकडे 10 नंतर आपल्याला थोडं टाइम लिमिट आहे. चला मॅच चालू करायची आणि टार्गेट आहे 64चं. स्ट्राईक एंडला गणेश, नॉन स्ट्राईक एंडला सागर. सागरने एक 50 लगावली होती आणि स्ट्राईक एंडला गणेश, बॉलर करण. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल कोण जिंकणार? चॅम्पियन ऑन टर्फ. कॉर्नर स्मॅशर जिंकणार की अल्फाइन टायटन? या बॉलवर विथ द स्पिन कव्हरला बॉल उडवला, एक सिंगल रन. आणि कॉर्नर स्मॅशर्स मला असं वाटतं पहिली मॅच हरली होते आणि आज फायनल खेळतात. ऑस्ट्रेलिया पण या वर्षी वर्ल्ड कप मध्ये पहिली मॅच हरले होते, पण फायनल खेळल्याने भारताला फायनल हरवलं. याचंच नाव क्रिकेट आहे. शून्यातून विश्व निर्माण करतो. मॅक्सवेलने जी बॅटिंग केली वानखेडे स्टेडियमला ती कोणी विसरणार नाहीये. स्ट्राईक एंडला सागर. या बॉलवर पण लेग ब्रेक, एक चांगली पिचिंग आणि तिकडे वाईड बॉल. रन झालेत 2 रन झालेत. या बॉलवर पण एक चांगली पिचिंग पाहायला मिळाली करणच्या माध्यमातून. खूप चांगला खेळ इकडे करणने आज टुर्नामेंट मध्ये ओव्हरऑल केलाय. या बॉलवर पण रिस्पेक्ट दिला, तिकडे सागरने एक सिंगल रन कन्वर्ट करतात. अमोल सरांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आमचे रेजन्सी अनंतम रोटरी क्लबचे प्रेसिडेंट आहेत आणि आज ते पण या टुर्नामेंट साठी आले. त्याबद्दल अमोल सरांचा एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच अमोलजी, आपण पण या टुर्नामेंट साठी आलात. रेजन्सी अनंतमचं आपलं नाव संपूर्ण कल्याण, डोंबिवली आणि मुंबईत, महाराष्ट्रात आज फेमस व्हावं. चांगली कॉलनी. 4 रन, 1 to go. फायनल मॅच. आणि अमोल सर बरोबर त्यांच्या टीम बिल्डिंगची मॅच बघायला आले. कॉर्नर स्मॅशर्स. बॉलर करण. या बॉलवर पण रिस्पेक्ट दिलाय. समोर अगदी हलक्या हाताने ढकललं सागरने आणि सिंगल रन. पहिली ओव्हर संपली, 6 रन झालेत आणि मॅच आता मात्र 24 बॉल मध्ये 58 करायचे आहेत. 24 बॉल मध्ये 58 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. चला थोडं फास्ट खेळा, कारण की शेवटची आपल्याकडे 15 मिनिटं आहेत.
दुसरी ओव्हर घेऊन पवन शेट्टी. A1 पवन. पवनचा पहिलाच बॉल आणि या बॉलवर बॉल हवेत मोये मोये. आणि पाकिस्तान सारखी आठवण झाली की तू पकड मी पकड. पाकिस्तानची एक व्हिडिओ लय व्हायरल झाली होती की कॉलिंग खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही कॉलिंग द्या, आणि कॅच सुटली आहे. 23 बॉल मध्ये 57 करायचे आहेत. या बॉलवर पण फटका थोडा फसला, बॉल तिकडे फिरवलाय आणि रन झालीत मात्र सिंगल. 8 रन 22 बॉल मध्ये अजून 56 रन करायचे आहेत. एक चांगली मॅच, मेगा फायनलची मॅच. 24 टीम मधून ह्या 2 टीम फायनल मध्ये आल्यात. कॉर्नल स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध अल्फाइन टायटन. इकडे पण लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. चांगला लेग स्पिन बट खूपच बाहेर. 9 रन झाले त्या फलकावरती. या बॉलवर समोर एक चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. सागर. एस फॉर सागर आणि एस फॉर 6. वेल बॅटिंग सागर. ज्या सागरने आज 52 रन 17 बॉल मध्ये 52 रन वैयक्तिक बनवले. पर्सनली एक 50 त्यांनी लगावली आहे. त्याच्या नावावर एक 50 आहे ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये. टॉमने पण आज एक 47 रनची चांगली कामगिरी केली. त्यानंतर विनायक कदमने एक चांगला खेळ केला ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये. या बॉलवर पण लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा ऑफ स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 16. या बॉलवर पण समोर उडवलाय बॉल आणि तिकडे चांगली कॅच पकडली आहे. बॅटर आउट. सागरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॉलर पवन पुन्हा एकदा. न्यू बॅटर शिशिर येत आहे. शिशिरला पण थर्ड गिअरला बॅटिंग करणं गरजेचं आहे. रन 17. 1 to go. 19 बॉल मध्ये 47 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. हा बॉल खूप गरजेचा आहे चांगला टाकणं बॉलर पवन साठी. 19 बॉल 47 धावांची गरज आहे. रेजन्सी अनंतम मध्ये एक चांगली प्रीमियर लीग आज. Lehman Bridge turf present by Champions on Turf. या बॉलवर समोर एक चांगला फटका आणि तिकडे 6 रन. इट्स अ 6. गणेश. 2 ओव्हर संपल्यात. 23 रन 1 विकेट. 18 बॉल मध्ये 41 करायचे आहेत. टीम मॅच जिंकण्याकरिता कॉर्नेल स्मॅशर्स. शिशिर आणि गणेश जर शेवटपर्यंत टिकले तर मॅच नक्की संपवतील. क्षमता आहे. चला थोडं फास्ट खेळा. या बॉलवर समोर आणि इकडे बॅटर आउट. शिशिर. कहाणी में ट्विस्ट. एक तेरी एक मेरी.
याच्या अगोदरच्या बॉलवर 6, आता बॉलवर आउट आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलंय. उत्तमने उत्तम बॉलिंग केली आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. उत्तम विकेट. न्यू बॅटर सीद. या बॉलवर पण नो बॉल आणि चुकी झाली आहे. थोडं लवकर आपण फास्ट खेळा, कारण की वेळेच्या आतमध्ये आपल्याला संपवलं पाहिजे, नाहीतर मुंबई पोलीस आपली वाट बघतायत. त्यामुळे थोडं लवकर संपवलं पाहिजे. प्लीज थोडं फास्ट खेळा आणि मॅच 39 रन्स करायचे आहेत. गणेशच्या सोबतीला साथ देणं गरजेचं आहे. गणेशला कोणी जर साथ दिली तर मॅच बनू शकते. टीम एफर्ट्स आहे, तुम्हाला टीमने खेळावं लागणार. एका दुकानी हा खेळ खेळला जात नाहीये. एकाला बॅटिंग, एकाला बॉलिंग, एकाला फिल्डिंग. क्या बात है, ओल्ड इज गोल्ड. वेल स्टॉप. आशिषने काय बॉल अडवला. आशिषकडे बघितलं, विनोद कांबळीची आठवण झाली या बॉलवर आणि आशिष स्वतः तिकडे स्किड झाले. हार्ड लक बट वेल ट्राय. या बॉलवर पण पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. मॅच अजूनही संपली नाहीये. 27 रनवरती 2 विकेट गेलेत आणि अजूनही 37 रनची गरज आहे. इम्पॉर्टंट बॉलिंग. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इकडे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चुकी होते बॉलर उत्तम कडून आणि बॉलर पुन्हा एकदा उत्तम. इकडे मात्र थांबवलंय आणि वन टू गो. आणि एक चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. तर शेवटच्या 3 ओव्हरमध्ये सामना धावून पोहोचलाय. 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये 35 रन्स करायचे आहेत. बारा बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. 12-35. व्हाईट बॉल आणि आता मात्र 12 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. एक 17च्या रन रेटने खेळावं लागेल. बॉलर सुमित राजे या बॉलवर पण लेग स्टिकला स्ट्रोक खेळत असताना मात्र तिकडे रन. अल्पाईन टायटल मॅच जिंकले की कॉर्नेल स्मॅशर्स. सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे.
शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र एक क्रीडा स्पर्धा आणि या बॉलवर मात्र 6 सीदच्या बॅट मधून 6 SID सीद आणि SIX 6 क्या बात है 6 आणि सीद आणि 6 बघूयात अजूनही मॅच संपलेली नाहीये या बॉलवर देखील चांगला ग्राउंड स्ट्रोक आणि तिकडे इट्स अ बाउंड्री आणि मॅच आता मात्र पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहिली गेली 9 बॉल मध्ये 23 रनची गरज आहे याचंच नाव क्रिकेट आहे मेगा फायनल चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन कोण टायटल जिंकणार सर्व बिल्डिंगचे मेंबर पण मॅच बघतात आमचे अमोल भाऊ पण अगदी उभे राहून मॅच बघायला लागले की आमची बिल्डिंग जिंकावी कॉर्नर स्मॅशर्स आणि या बॉलवर फ्लिक केलंय अल्पाइन टायटन अजूनही 22 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता बिग फाईट काटे की टक्कर आज मगाशी 7 बॉल 20 मॅच बनली अतुलने जी मॅच संपवली होती लिम अँड ब्रिज टर्फने एक चांगला ऑर्गनाइज केलं सर्व त्यांची टीम या बॉलवर नो बॉल आणि तिकडे No+1 अजूनही 20 धावांची गरज आहे मॅच पुन्हा एकदा फिरताना पाहिली गेली आहे सर्व त्यांचे लिम अँड ब्रिजचे टर्फ ओनर त्यांनी चांगलं आपल्या परिसरात एक चांगलं टर्फ बांधलं आणि टर्फची एक चांगली टुर्नामेंट इकडे ऑर्गनाइज केली आहे पुन्हा एकदा व्हाईट बॉल 19 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता फायनल प्रमाणे झाली पाहिजे पैसा वसूल मॅच या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल तिकडे फटका फसला क्रिकेटमध्ये फुटबॉल पवन बोलतात फुटबॉल पण खेळून घेतो 18 धावांची गरज आहे 1 टू गो 7 बॉल 18 आहे 7 चेंडू 18 धावा स्ट्राइक एंडला गणेश मात्र एकतर्फी किल्ला लढवतोय विकेट गेले हरकत नाही बट मी माझ्या टीमसाठी खेळणार त्याला सीदनी पण चांगलं स्टार्ट दिलंय आणि शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे सुमेध राजे यांचा या बॉलवर फुल टॉस बॉल आणि मिस केलाय बॅटर आउट गणेश मात्र स्वतःला माफ करणार नाहीये आणि 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे स्ट्राइक एंडला बॅटर अक्षय आणि बॉलर यज्ञेश 6 बॉल 18 पहिलाच बॉल डायरेक्ट मला असं वाटतंय फेज 1 मधून फेज 2 कडे बॉल नो बॉल हेतेन भाई देखील अगदी इंटरेस्टेडली मॅच बघतात या बॉलवर पण बॅट चेंज घेतले गेले बॉल थांबवलाय तिकडे आणि 5 बॉल मध्ये 17 करायचे आहेत अक्षय त्याला सामना करतील यज्ञेश आज सर्व टीम्सने एक चांगले एफर्ट्स दिले लिम अँड ब्रिज टर्फने एक चांगलं ऑर्गनाइज केलं राकेश शिरसाट त्यानंतर हेतन त्यानंतर सागर मनोज दादा त्यानंतर ललित त्यानंतर आमचे शेलार रोनक मयूर ऋषी सचिन ललित आज सर्व धैर्य मयांक आज सर्व त्यांच्या टीम्सने जे एक चांगलं टुर्नामेंट केली शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन थांबली आहे
4 बॉल 16 रन करा गोळा. आणि या बॉलवर पुन्हा एकदा हवाई फायर. कॅच सुटली आहे. एफर्ट्स दिले तिकडे करणने. 3 बॉल मध्ये 15 रन्स करायचे आहेत. अक्षयने जर ही मॅच जिंकून दिली तर रेजेन्सी अनंतम मध्ये एक 1 BHK. भाऊ सगळे बघतात. अक्षय बोलतो माझा 2 BHK. भाऊ टेन्शन नको घेऊ. बट मॅच जिंकवली तर मी रेजेन्सी अनंतम मध्ये एक वेगळाच माझा क्रेज राहील. लिफ्ट मध्ये जाताना माझ्या बिल्डिंग मध्ये माझी चर्चा होईल. 3 बॉल 15 आहे. या बॉलवर 6 आला तर 2 बॉल 9. कॅल्क्युलेशन वेगळं असतं. काही होऊ शकतं. 9 ला पण एक्स्ट्रा येऊ शकतो. एक्स्ट्राला पण 9 येऊ शकतो. काही होईल. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ क्रिकेट आहे. 3 बॉल 15. 3 चेंडू 15 धावा. काहीतरी कर भावा. केलंस तर तुझीच हवा. आणि या बॉलवर भावाची हवा आहे. समीकरण बदललंय. 2 बॉल 9. भावाला 1 BHK बोटला जसं भावानी 6 मारला. भाऊ 1 BHK मध्ये पॉवर आहे. आता 2 BHK बोलतो मग 2 बॉल 9 मारेल. आणि अक्षयने काय स्ट्रोक खेळलाय. 2 बॉल 9. मॅच आवडली असेल तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अफलातून प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. हॉटस्टारला पण ही मॅच आपण लाईव्ह बघू शकतो. tenniscricket.in ला पण आपण सर्व बघतोय. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर आणि मॅच गेले. आणि जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे याची लक्ष घ्यायचं आहे. अगोदरच सांगितलेलं सेमीफायनल फायनल जर टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. आणि मॅच आले 1 बॉल 5. बाउंड्री लाईनला दिघे मयूर दिघे बाउंड्री लाईनला आपलं फक्त कोणीतरी ठेवा प्लीज. आपले बाउंड्री लाईनला आहेत ना प्लीज. 1 बॉल 5. रेजेन्सी अनंतम मध्ये अशी मॅच होणं थोडं कठीण आहे. आणि स्ट्राइक एंडला बॅटर अक्षय. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर यज्ञेश. 1 बॉल 5. 1 चेंडू 5 धावा. जितू पेडणेकर पण मॅच अगदी जवळून बघतात की 1 बॉल 5 ला काय होईल. सर्व 1 बॉल 5 फायनल प्रमाणे झाले. पैसा वसूल मॅच. काय मॅच रंगली आहे. फायनल 1 बॉल 5. चॅम्पियन विज ऑलवेज चॅम्पियन. धक. आणि या बॉलवर फायनल फिनिश केला अक्षयने. काय फटका खेळला गेलाय. लाजवाब, अप्रतिम, क्लास, अनस्टॉपेबल. 3 बॉल 15 रन्स केलेत. ना कद बड़ा ना पद बड़ा. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. वेल प्लेड. कॉर्नल स्मॅशर्स ने एक मोठा विजय. अक्षय गावकरने करून दाखवलं भाऊ. काय मॅच झाली आहे. पैसा वसूल मॅच. कडक मॅच.